शोध गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट पहिला चेंडू रिलीज करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राईट आर्म ओर सुरेश. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पंचांच्याकडे वळतील त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला होता. स्कोररच्या भूमिकेत आज आपल्याला पाहायला मिळतात आमचे परम मित्र या ठिकाणी पाहायला मिळतात हरेश वाघला आपण पाहू शकाल. सातत्याने या ठिकाणी मात्र चारही दिवस त्यांच्या या ठिकाणी मात्र नक्कीच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. सुरुवात थोडीशी कणबेळी संघाने खराब केली होती परंतु लगेचच त्या ठिकाणी कमबॅक केलं जाते आणि पनवेल विभागातील हा संघ आहे. पनवेल विभागात म्हटलं तर या ठिकाणी मात्र खूप चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. छोटे छोटे पांडवाज वारजवाडी संघाचा संघनायक आणि चिकणीवाडी संघाचा संघनायक आमच्याशी संपर्क साधायचा आहे. गो टू द कॉम्बॉक्स. थँक्यू वाघ सर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला विचार केला तर आज ही दुसरी रात्र प्रकाश ज्योत्यातील या ठिकाणी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र पुनर्शा आउटसाइड द ऑफ स्टंप होता. फलंदाजी चांगली करावी लागेल. सलामीची जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजा आणि नरेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. जांभिवली या संघाला आपण पाहतोय कर्मवीर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना लगातारचे 2 चेंडू. हा फटका चांगला गॅपच्या शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतं. त्या ठिकाणी मात्र ओरपी चेंडू होता फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. विकास करण्या निघाली भीती मनात नाही. थँक्यू डिझायनर सर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपण विचार केला तर संघर्षाचा पहिला चौकार राजेश फसाळेच्या बॅट मधनं आलाय. आमचे वर्ग मित्र आहेत. सातत्याने बघितले गेले तर 7 ते 8 वर्ष आम्ही एकाच शाळेत होतो. त्याचा या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत असतं. ओव्हर शॉट क्लास आणि क्लास या फटक्यावर दाखवला जातोय. ओव्हर कव्हरचा हा फटका इनफिल्ड आउट हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लाजबाब स्ट्रोक. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर. महिला नारी शक्तीची झाली तलवार. थँक्यू डिझायनर सर. या चौकाराची नितांत गरज होती. त्या ठिकाणी बघितले गेले तर टीम जांभिवली या संघाला चेक तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी नंदराज आंबेर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपले परम मित्र या ठिकाणी आहेत. आणि चौकाराच्या मदतीने बघितले गेले तर 9 धावा ऑन बोल्ड पाहायला मिळतात टीम जांभिवली संघाच्या. या ठिकाणी आपल्याला पायात राजेश फसाळेला आपण पाहू शकाल. संघर्ष करत असताना एक चांगला खेळाडू आहे. फटका बसला. त्या ठिकाणी चेंडूला जज केलं जातं आणि चेंडू सोडला जातो. त्या ठिकाणी इथे संधी मिळाली. त्या ठिकाणी बघितली गेली तर राजेश फसाळेला आणि या संधीचं सोनं करावं लागेल. ज्या फलंदाजीच्या बॅटमधून लगातारचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते त्याच फलंदाजाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिले कणबेळी या संघाने. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. मलंगड इन करणं गोलंदाज. हो स्टॉप. लाजवाब फटका. याच फटक्यासाठी चाललं जातं. नरेश उगले या फलंदाजाला आपण पाहू शकाल. अंडर आर्मचा बॉक्सचा हा एक किंग मानला जात होता. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय हा नरेश उगले ऑन अ फायर. इट इज बजा. महिला नारी शक्तीची झाली तलवार. थँक्यू डिझायनर सर. ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आपल्यापर्यंत ऐकायला मिळत आहे. थोडं फास्टली गेलं चला कर्मवीर संघ. पंच आपण ताकीद द्या. तुमचा या ठिकाणी टाइम सेट केलाय. या ओव्हरसाठी 3 ओव्हर जर तुम्ही 15 मिनिटाच्या अगोदर फेकला नाही तर तुम्हाला लगेच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. जय बोले क्रिकेट संघ कुशिवले आयोजित आमदार चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच आयोजक असतील तुकाराम वाघ सर. त्यानंतर
या स्पर्धेसाठी खूप मोलाचा वाटा ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो कुशलीकरांसाठी नेहमीच त्यांचे हात वरती असतात आमचे लाडके जगदीशजी बालचंद मात्रे त्याचनंतर स्वतः आयोजक असतील आमच्या काळजाचा तुकडा काळजाची थडदाड दिलीप भगत यांचाही खूप मोठा वाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर अनिलजी खैर ग्रुप ग्रामपंचायत खरडचे सरपंच आहेत त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत पूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि दिपेश दादा यांचा खूप मोलाचा वाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर सर्व या मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत पुलारले या ठिकाणी मात्र डीप होतोय चेंडू फक्त सांगत असताना आज थोडीशी मात्र या ठिकाणी मात्र एक बायज एकदा येते या ठिकाणी पाहायला मिळेल ऑफ स्टिकला सोडून जात होता हा चेंडू राजेशला आपण पाहू शकाल इन अन ऍक्शन मध्ये सलामीची जोडी मागच्या मॅच मध्ये काय पार्टनरशिप बिल्डअप केली होती लाजवाब पार्टनरशिप जयेश आणि अनिल ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली विदाउट लॉस मात्र तो सामना जिंकला गेला फटका चांगला आहे गॅपमध्ये फटका चांगला पडतो त्या ठिकाणी कार्पेटच्या मध्ये जोड चालला एकदा तर कंप्लीट केली जाते त्या ठिकाणी आणि सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते सिंगल डबल ही येणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते 16 धावा आणि 16 धावेच्या मदतीने फलक आपल्याला पाहायला मिळतोय विदाउट लॉस 16 धावा आपल्याला मिळतात त्या ठिकाणी मात्र बाला गोलंदाजाला पाहतोय पहिल्या चेंडूवर लेग बायज एक धाव आली त्यानंतर सिंगल राजेश साठी हा चेंडू होता त्या ठिकाणी मात्र अंपायर डिसिजन एस विकेट आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पहिला आदरा राजेश पसाळेच्या स्वरूपात लागत असताना टीम जांभिवली या संघाला तिचं बजाव येताना तर अगोदरच रेडी राहा आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय एक्स बॅट्समन इन अन ऍक्शन मध्ये समीरला आपण पाहतोय एक चांगला फलंदाज आहे वन डाऊनचे फलंदाज नेहमीच घातकी ठरले जातात रात्री मात्र सामने पाहायला मिळाले हा फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चुकीचं क्षेत्ररक्षण आउटफील्ड खूप फास्ट आहे चेंडू थांबणार नाही ऑन साइडचा फटका आपल्याला पाहायला मिळाला टक्काचा आवाज आला होता गोळीच्या वेगाने चेंडू आला होता या ठिकाणी बाउंड्री इन कडे आणि हा मिळतो नशिबाचा चौकार थँक्यू आणि चौकाराच्या मदतीने ऑन बोर्ड दाबा आपल्याला पाहायला मिळतात 20 लॉस ऑफ 1 विकेट टीम जांभिवली ठाकूरपाडा या संघाची ही धावसंख्या अद्यापपर्यंत लागत असताना बॉल पुरवठा करणारे आमचे परममित्र अशोक वाघ यांचं आगमन झालं गेलं हा फटका चांगला डीपचा चेंडू खोदून काढला गेलाय थर्ड सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय एक धाव कंप्लीट दुसरी धाव सुद्धा कंप्लीट त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील पंच पण परंतु पेशाने सरपंच काय काय काम कराल सगळीच काम करा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तब्बल विचार केला उमेश निरगुडा यांचं मनापासून आभार हा चेंडू इथे मात्र दांडी गोल यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट बॅट अँड पॅडच्या मधनं चेंडू जातो या ठिकाणी मात्र इष्टांना उद्ध्वस्त करून फलंदाज बाद समीर बॅक टू गाव रे अविनाश साळवी आय वन ही जोडी
संघ आपण टीम मीटिंग नका करू मित्रांनो. थोडं फास्टली खेळण्याचा प्रयत्न करा. सर्व संघांना विनंती आहे. या ठिकाणी आपल्याला आजचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर त्या ठिकाणी ही स्पर्धा आपण अनुभवतोय. स्पर्धेचा आज आपल्याला पाहायला मिळेल दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा गटातील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चिखलोली ठाकूरपाडा विपक्ष वाघेरा. त्यानंतर आयोजक पण पाहुणे असा सामना पाहायला मिळेल. जयपोले कुशोली विपक्ष खारकर फणसवाडी. त्यानंतर मोहदर विपक्ष खैरवाडी नरेश. लगभग विचार केला ना तर फनबिल विभागातील आज खूप सारे संघ आपल्याला पाहायला मिळतील. दैसर विपक्ष कांडीचा पाडा ब आणि धनगरवाडी विपक्ष खारघर चापेवाडी मॅगी. हा चेंडू पुलारले बक्षणार नाहीये. लॉलीपॉप होता तो एक्सेप्ट केला जातोय. बॅट्समन आपण पाहतोय नरेश. हा पैकी धमाका ठीक आहे. एका हाती किल्ला लढवला जातोय. एका हाती झुंज लढली जाते. नरेश उघडेच्या पॅट मधनं अजून एक धमाका. हा खेळाडू खूप अनुभवी आहे. पाहायला गेलं तर बराच काळ क्रिकेट त्याच्या माध्यमातून 15 ते 16 वर्षांचा अनुभव क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर बॉक्स किंग म्हटलं जात होतं. नरेशला हा चेंडू चांगला आहे. वेट अँड वॉच क्रिकेट खेळणं खूप गरजेचं होतं. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी. परशा हा गोलंदाज आपण पाहतोय. एक फिरकीचा जादूगर आहे बघा. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी थोडासा कट झाला गेला ऑफ स्टिकला. पुलारले अजून एक गॅप मध्ये चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करून. गॅप मध्ये हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून अजून एक चौकार. डीजे मास्टरला आठवण आली वाटतं अश्विनीची. थंडीमध्ये आमचे लाडके नाना. हाय फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला पुनर्शा. मी मगाचीच म्हटलं होतं अंडरम बॉक्स किंग मानलं जातं नरेशला. त्याला चांगलं ठाऊक आहे गॅप कुठे आहे आणि चेंडू कुठे खेळून काढायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला यस कोणचा हाईट फॅक्टर रिव्ह्यू आलाय बॅट्समॅनचा. यस चेक करतोय आपण. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. थर्ड अंपायर दिलीप भगत. दिलीपजी भगत तुमचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. थोडं फास्टली आहे. हे घोड्यावर ना बस तुला असंच देणार आम्ही. या ठिकाणी हाईट फॅक्टरचा हा चेंडू चेक केला जाईल. दिलीप भगत आहेत तडपंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. अद्याप विचार केला तर पेंडिंग आहे डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या अँगलने चेक केलं जात आहे. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला विचार केला तर परशा या गोलंदाजाला कुठेतरी चांगला चटका दिला जातो या चौकाराच्या मदतीने. 14 धावा 4 चेंडू मागे खर्च केल्या जातात. रात्री सामने मजा आले पाहायला. एका धावेने संघ जिंकले गेले हारले गेले. हा चेंडू इथं मात्र चांगला आहे. जागा बनवली होती. बॅक फुटवर आले होते. स्क्वेअर लेगचं क्षेत्र पुनर्शा निवडण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रश्न फसला गेला. आय विल डेफिनेटली फलंदाज बा
करमेळी संघ आपण उशीर करता मित्रांनो. शेवटची सूचना असेल तुमच्यापर्यंत, याची नोंद असू द्या. जगदीश होते आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या ऍक्शन मध्ये. हा चेंडू शॉर्ट पिच होता, चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 ओव्हर समाप्तीनंतर ऑन बॉल धावा आपल्याला पाहायला मिळतील. 36 लॉस ऑफ 3 विकेट. टीम आपल्याला पाहायला मिळेल जांभिवली या संघाच्या ह्या धावा. हे विकास करण्या निघाली भीती मनात नाही, विकास करण्या निघाली भीती मनात नाही. आता निवडून येणार आमची सुलभाताई, आता निवडून येणार आमची सुलभाताई, आता निवडून येणार आमची सुलभाताई. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना चिकणीवाडी विपक्ष विजयी संघ. चिकणीवाडी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. चिकणीवाडी आपण कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. थँक्यू टू द कॉम्बॉक्स. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजेश. लगभग विचार केला तर करमेळे पासून धावू देतो. हा चेंडू फसला, फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता राजेश. माध्यमात अजिबात चुका नाही. फलंदाज बाद. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश. बॅक टू द वड आमदाराची ताई बनली ढाल, म्हणून सुलभाताईच नाव चर्चेत आलं, नाव चर्चेत आलं, नाव चर्चेत आलं. गणपत थँक्यू. आश्मन या लवकरात लवकर. तर याच दरम्यान व्यासपीठावर आपण पाहू शकाल करमेळीचे समाजसेवक आदरणीय मंगेशजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. थँक्यू. आलेल्या सर्व माझ्या क्रिकेट प्रेमींना, प्रेक्षकांना आणि आमच्या मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. पुनर्श जे प्रेक्षक ही स्पर्धा आपल्या घर बसल्या टीव्हीवर, मोबाईलवर, लॅपटॉपवर एन्जॉय करतात, तर सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं या आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने आणि ब्रदर स्पोर्ट वाहिनीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. फटका चांगला आहे, टॅप केलं जातंय अंडर बॉक्स स्टाईलनं. त्या ठिकाणी ऑफसाईडचा हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. सिल्ली पॉईंट मधनं डीप पॉईंटला हा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट करत असताना आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 38 धावा. 3 ओव्हरचा विचार केला तर 36 धावा पडल्या होत्या. या ओव्हरमध्ये लगभग 10 ते 11 धावा आल्या तरी सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज राजेशला आपण पाहतोय मलंगड इन कडनं. हो फटका. काल लाजवाब फटका पाहतोय. का फटका येणार नाहीये? कारण बडे मिया तर बडे मिया, छोटे मिया शुभान अल्लाह, नरेशचे मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोकुल ऑन फायर. ठीक आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आभार माने डीजे मास्टर नानाचा. त्याचनंतर लाईट दादाचाही त्या ठिकाणी आभार मानावा लागेल. कारण आदिवासी बऱ्याचशा टुर्नामेंट मी नाईट बघतोय, बऱ्याचशा टुर्नामेंट मी कव्हरही केल्यात नाईट टुर्नामेंट, परंतु अशी लाईट अद्यापपर्यंत पाहायला मिळाली नव्हती. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. असं वाटतं ही डे स्पर्धा आपण कव्हर करतोय. अप्रतिम आयोजन आणि नियोजन कुशलकरांचे मानाचे परममित्र म्हणजे मेंगाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रेग्युलर पोल मध्ये आपण पहिला सामना पाहू शकाल. फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. 4+1 नो आपल्याला असं पाहायला मिळेल. आणि म्हणजे ज्या 5 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील आणि धावफलक पुढे सरकावेल. 47 धावा ऑन बोर्ड टीम जांभिवली संघाच्या. रिव्ह्यू घ्यायचा असेल ना त्याकरिता आपल्याला
लिमिटेड सेकंद दिले जातील. 5 सेकंदाच्या आत आपण लगेचच रिव्ह्यू घ्यायचा आहे. 10 सेकंदाच्या आत क्षमा असावी. चौकार आलाय. 9 चेंडूवर फिट असेल. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. तब्बल विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रातील लास्ट वन डिलिव्हरी दिस इनिंग. पूर्वार्धाचा शेवटचा चेंडू शिल्लक. 47 धावा. हाही चेंडू इथे मात्र पंच सांगत आहे चांगला आहे. ओव्हर समाप्तीचा इशारा आणि दागणाऱ्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 47. येणारे 24 चेंडू आणि 48 धाबा या ठिकाणी मात्र उत्तरार्धात बनवाव्या लागतील विजयासाठी. टीम मोठी कर्मी या संघाला. चिखलोली ठाकूरपाडा संघाचा कर्णधार आणि वाघेरा जोमा संघाचा कर्णधार. आज आपण पाहू शकाल रजनी नाईटची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीतील रेग्युलर पोलमधचा पहिला सामना असेल. चिखलोली ठाकूरपाडा विपक्ष वाघेरा जोमा. दुसरी लढत असेल जय बोले कुशिवली विपक्ष खारघर फणसवाडी. तिसरी लढत असेल मोदर विपक्ष खैरवाडी नरेश. चौथी लढत असेल दैसर विपक्ष कांडीचापाडा ब. आणि 5वी लढत असेल धनगरवाडी विपक्ष खारघर फणसवाडी मॅगीची टीम. लगेचच सर्व संघांनी आल्याची नोंद करायची आहे. त्या ठिकाणी जे संघ आले या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व संघांनी आल्याची नोंद करा. येणारे चेंडू असतील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे 24 आणि लागणारी धावसंख्या 48 बनल्या जातील का डिपेंड केल्या जातील या ऐकूया. वांगणी रायगड विभागातील एक बुलंद आवाज आमचे जवळील मित्र परिवार आमच्या काळजाचा ठोके या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. सोनू वागिवला या सरांना. चेक आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे वळतोय. सत्कार सोहळा या ठिकाणी केला जातो. प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा केला जाईल. चेक तर आदरणीय मंगेशजी भगत साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आदरणीय बबन कडाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मंगेशजी भगत साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळतो. गोईंग ऑन मॅच. जे बोले क्रिकेट संघ कुशुली आयोजित आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईटची स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी अफाट मेहनत केली आहे. आपण पाहतो या ठिकाणी 48 धाबांचा पाठलाग करायचा तो कर्मली टीमला. सुरुवातीला आपण पाहिलं तर राजेश आज फलंदाज स्वस्तात बाद झाला होता आणि त्यानंतर नरेश उघडानं काय जबरदस्त बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. जणू काय आपण पाहतो या ठिकाणी पहिलं षटक पापरपेचा गोलंदाज टीमचा कॅप्टन टीमचा सेनापती या टीमचा सर्वस्व राजेश पसाळेला आपण पाहतोय. पहिलं षटक P1चं राहील. त्यानंतर तुम्हाला विखुरलेलं शतरक्षक पाहायला मिळेल. 24 बॉल 48 धावा बनवायच्या आहेत. करमली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. दर्शनात आणि बाला अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. करमली टीमची स्ट्राईक एंडवरती दर्शत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बाला आहेत. 24 बॉल आणि विजयासाठी कराव्या लागतील. टीम आपण पाहतोय करमली टीमला 48 धावा टू विन. बस पहिला चेंडू खोल टपाचा होता परंतु या ठिकाणी खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये शेवटच्या क्षणाला हा चेंडू अडवला जातोय
आणि पहा तुम्ही या ठिकाणी आपल्या टीमसाठी भरपूर मेहनत प्रत्येक खेळाडू घेत असतात आणि जगदीश ठाकरेनं तिथे भरपूर चांगला चेंडू अडवलाय आपल्या टीमसाठी विमानाने 2 धाबा सहजरितीने आखवडल्या जातात. खरं तर टीमनं इथून आपण पाहतोय 48 धाबांचा पाठलाग करायचा. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला अगदी 11.0च्या सरासरीने धावसंख्या दाखल मेंटेन करायची होती चिकणीजवाडी या टीमला आणि त्याने तो सामना मी म्हणेन 7 चेंडून तो सामना 7 चेंडू राखून तो सामना जिंकला. पण पाहतोय पहिला चेंडूपती 2 धाबा आलात. दशरथ ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. फुलर लेनचा चेंडू यष्टा इथे बुध वाजता परंतु या ठिकाणी पंचांकडा इथे मी म्हणेन विकेट आणि विकेट फलंदाज OUT बाद. पहिला चेंडूवरती 2 धाबांनी त्यानंतर क्रिकेट मधली सगळ्यात साधी सोपी लाईन वापरली होती गोलंदाज राजेशना. फुलर लाईनचा चेंडू होता त्यावरती फुल टोल वसूल करायचं होतं परंतु फलंदाज त्या ठिकाणी त्रिफळाची दांड्या उद्ध्वस्त केल्या जातात. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय दूध का दूध पाणी का पाणी असं वाटलं होतं की हा चेंडू हाईट फॅक्टरचा नो आहे परंतु सरळ स्टांडवरती चेंडू जाऊन आदळला आणि तिकडं फर्निचर डिस्ट्रॉय झाला. पहिले विकेट कणमोळी टीमला लागत असताना आपण पाहतोय पनवेल विभागातील संघ पाहायला मिळतोय आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय राजाने कमबॅक जरूर केला. पहिली विकेट त्याने संपादित केली. थोडस दबाव प्रेशर करंबोली टीम वरती आपल्याला पाहायला मिळतोय कारण फलंदाज दशरथ त्या ठिकाणी बाद झाला. त्याच्या बॅट मधून 2 धाबा सुरुवातीला आपण पाहिला आणि त्यानंतर फलंदाज दशरथला परतावा लागला. न्यू बॅट्समन कॅडेट नंबर 3 वरती तुकाराम आपण पाहतोय ऑन स्ट्रायकर असतील. 48 धाबांचा पाठलाग करायचा. प्रत्येकी षटका मागे तुम्हाला 12.0च्या सरासरीने धावसंख्या दाखलकावरती मेंटेन करायची. हे देखील विसरून चालणार नाहीये. जांबिलू ठाकूरबाळा टीम देखील एक नामावंत संघ आणि सध्याच्या स्थितीला राजेश अप्रतिम गोलंदाजी सादर करतोय. पुढे तर तयार आहे मोठं विकेट. समोर फलंदाज तुकाराम. स्लोवर गतीचा बॉल स्विंग अँड मिस. पहिला चेंडू वेगाने दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाची तणी. तिसरा चेंडू पहा तुम्ही अगदी 3 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेलेत राज्याच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. पहिलं पिबनचं षटक. पहिल्या पिबनच्या षटकामध्ये जितक्या धाबा येतील ना तितक्या पुरेशा ठरतील करंबोली टीमला. परंतु आम्ही नेहमीच म्हणतोय आयुष्यामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये दाबा किती असल्या ना तरी माणूस कधी समाधानी नसतो आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 48 धाबा इथे डिफेंड करायच्या. टीम आपण पाहतोय जांबिवली ठाकूरपाडा संघ ऑन साईडला फटका ड्राईव्ह केला परंतु तिकडे आपण पाहतो शतरक्षक होते नरेश उगडा त्याच्याकडनं झाली चूक. बॉल सरळ सीमा पार. 48 धाबांचा पाठलाग करत असताना पहिला वार. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षण नरेश उघडांना परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर तो झेल पाहायला मिळाला आणि या 4च्या मदतीनं 6 धाबा फलकावरती. खर तर 9 चेंडू जोपर्यंत टाकले जात नाहीयेत ना तोपर्यंत या स्पर्धेमध्ये नवीनच चेंडू दिला जाईल. चेक 9 चेंडू नंतर जर चेंडू हरवला किंवा फुटला तर जुना दिला जाईल आणि 9च्या अगोदर जर असेल तर नवीन दिला जाईल. नवीन अजून पाहिजे का चेंडू? ओके. बॅट्समॅनला इथे चेंडू चॉईस करायचा त्यामुळे इथे पंचाने इथे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. अगदी तुकारामजी वाघ सरांनी सांगितलं की 9 चेंडूच्या आतमध्ये जर चेंडू हरवला फुटला किंवा कुठल्याही प्रकारचा चेंडू जर त्या ठिकाणी हरवला गेला तर तुम्हाला 9 चेंडूच्या आतमध्ये नवीन चेंडू दिला जाईल आणि 9 चेंडूच्या नंतर तुम्हाला जुना चेंडू पूर्ण देईल. आणि जर त्या चेंडूवर चेंडू समजा फुटला तर जो निर्णय असेल तोच दिला जाईल. विकेट असेल तर विकेट, षटकार असेल तर षटकार, चौकार असेल तर चौकार, तोच निर्णय राहील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. ज्या चेंडूवरती घडेल ते दिलं जाईल. अर्थातच आपण पाहतोय
6 धाबा फलकावरती. षटक क्रमांक पहिला राजेश आपण पाहतोय. वेगवान तेज तर्रार. तिन्ही चेंडू मात्र वेगवेगळ्या पद्धतीने रिलीज केलेत, परंतु चौथ्या चेंडूवरती फलंदाज तुकारामच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक पाहायला. चौकार. पुन्हा एकदा पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये. व्हॉट अ टायमिंग. लॉंग ऑफला चेंडू होईल फरार. सीमा पार. फलंदाज तुकारामच्या बॅट मधून आणखीन एक आगास. षटकार. बादीला सफल झाले. त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेट समोर येऊन काय फटका खेचलाय. षटकार आलाय. 12 धाबा फलकावरती. विकी भाऊ एकच सांगेन, प्रत्येकी षटका मागे 12.0च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती गाठायची आहे आणि करंबली टीमला. आणि सध्या तरी आपण पाहतोय 12 धाबा पहिल्या या ओव्हर मध्ये येत असताना पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती किती धाबा येतील हे पाहणं गरजेचं आहे. लहर से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुन्हा एकदा पाहतो. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये. व्हॉट अ टायमिंग. लगातारचा लांब लचक तुकारामच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. षटकार. पहिला षटकार. आणि तास दरम्यान आपण पाहतोय व्हॉइस ऑफ काराव त्यांचं जवळचे मित्र विजय डोकेकडनं या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूसाठी आणि अंपायर साठी त्यानंतर जे आपण वाहिनी पाहतो ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यांच्यासाठी मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. मोबाईलवरती ते सध्या तरी या स्पर्धेचा एन्जॉय लुटतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. विजय डी डोक्या यांचा आपण आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्यात. जवळ पुन्हा एकदा मॅचकडे गोईंग ऑन मॅच. पहिलं षटक महागडे ठरले. 18 धाबा. लेफ्ट हँडेड फलंदाज परंतु या बस खडे खडे स्ट्रोक. स्टँड बँड डिलिव्हरी. स्टँड अँड स्लॉट. बॉल सरळ सीमा पार. पहिल्या चेंडूवरती आगाज. षटकार. फलंदाज आपण पाहतोय बाला आणि बालाच्या बॅट मधून एक षटकार तर आलाय. आज आमच्या सोबत जे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जोडले गेले तर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ज्याने प्रत्येकानं लौकिक केलाय. योगेश वाघ आमच्या सोबत जोडले गेलेत. व्हिडिओ कॉल मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत आणि खरं तर या स्पर्धेमध्ये एन्जॉय करीत आणि त्यांचा देखील 2 दिवसाच्या नंतर त्यांचं आगमन होणार आहे. शेवटच्या नाईट मध्ये शेवटची नाईट एक मात्र योगेश वाघ यांच्या नावावरती पाहायला मिळेल. प्रत्येक प्रेक्षकांना, प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक मान्यवरांना त्या ठिकाणी जोकिंग केली जाईल आणि खरं तर योगेश वाघ म्हटले तर त्याच्या नावातच ब्रँड आहे. शॉर्ट ऑफ लेन आपण पाहतो या ठिकाणी स्टिरक्षणचा थोडीशी चूक करतो आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. मिळतील धाबा नशिबाच्या 4. वो 33 धाबा फलकावरती. 1+4 नशिबाचा मिळेल तो 5 आणि या 5 धाबा कुठेतरी मी म्हणेन महागड्या ठरत चालल्यात. जांभिवली ठाकूरपाडा संघाला 48 धाबा भरपूर होता. असं वाटलं होतं की हा सामना
जांभिवली ठाकूरबाळा टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पूर्णपणे दुसऱ्या षटकामध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज बालानं बॅटिंगच्या जोरावरती त्याने सामना खेचून आणलाय. वॉट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 10 धावा त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळतात. काय बॅटिंग राहिली आणि त्याच्या साथीनं तुकारामला देखील आपण पाहतो लेफ्ट हँडेड फलंदाज पण येतो तयार. हा चेंडू पण पाहतोय कट केलाय. गोकुल उघडा मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये होता, परंतु त्यांच्या डोक्याच्या आबाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. आपण पाहतोय 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट केला. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि पाहता पाहता या 3 धाबा देखील कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा तुम्ही सिंगल आणि डबलला जितकं प्राधान्य दिलं जातात ना, तितकं तुम्हाला या ठिकाणी दोन्ही फलंदाज अगदी चांगले पाहायला मिळतात, चांगली बेल्टरशिप पाहायला मिळते. आपण पाहतो या ठिकाणी 36 धाबा फलकावरती 48 धाबांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या षटकामध्ये ओमकारला मात्र या ठिकाणी पहिला चेंडूवरती आसमान दाखवलं तर थोडंसं दडपण होता, परंतु आता त्या दडपणाच्या सामोरं जाऊन सगळ्या गोष्टींच्या सामोरं जाऊन त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागतील. अजून आपण पाहतो या ठिकाणी 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील ओमकारला या ठिकाणी भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेन आपण पाहतोय पाट आणि पाटच्या मधून बॉल काढला. इथून डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय 36 धाबा दाफलकावरती. एकच म्हणेन जांभिवली ठाकूरबाळा टीम वेळ गेलेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपन्न झाला, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो सध्या तरी इथे जांभिवली ठाकूरबाळा टीमला कमबॅक करावा लागेल. हे षटक मात्र भरपूर निर्णायक होतं आणि ओमकारला या ठिकाणी थोडस महागडं ठरलंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फर्स्ट लीग मध्ये क्षेत्ररक्षक होता, वारंवार चुक्या जांभिवली ठाकूरबाळा टीम करतो आणि त्याचा पुरेपूर फायदा करमेली टीमला होत असताना पाहायला मिळाला. 37 धाबा दाफलकावरती अजूनही भरपूर धावांची गरज आहे. सध्या तरी जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 11 धाबा. साधा आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक्स्ट्रा गटातील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण रेग्युलर गट आहे तो रेग्युलर गटातली पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर एक्स्ट्रा गटातील नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. हा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर पाहतो मी स्लोपर गतीचा पाहायला मिळाला. अगदी निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली होती. पंचांचा आमच्यापर्यंत सॉफ्ट सिग्नल पोहोचलाय. पंच एकही धाव नाही डॉट बॉल आहे आणि इथून डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी कंप्लीट झालाय. आणि तर ड्रिंक्स वाली घेऊन जाताना आपण पाहतोय हरिचंद्र झुगरे. धन्यवाद आपलं सुद्धा. कुशुली गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंगळ पारदे असतील, कमलाकर तोराड, संतोष खैर, थँक्यू. 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज मैदानाच्या आत ड्रिंक टॉली घेऊन जायची चेक. तर याच दरम्यान आमचे जवळचे मित्र आणि सह्याद्री आदिवासी म ठाकूर समाज संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पांडू हिरवे साहेब, जानू पांडू हिरवे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद हिरवे साहेब, आपले सुद्धा खूप खूप आभार. बारा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 11 धावसंख्येची गरज. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज बबलूला आपण पाहतोय. हे षटक फार निर्णायक आहे. खरं तर ओमकारला दुसरं षटक ज्याने टाकलं ते षटक थोडंसं महागडं ठरलं. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे या मॅचची जणू आभा काढली. 12 चेंडू 11ची गरज. चिकणीवाडी संघाचा संघनायक लगेच यायचा आहे. चिकणीवाडी संघ आपला संघनायक लगेच पाठवायचा आहे. बारा चेंडू आणि 11 धाबा. पहिलाच बॉल ऑफ केलाय मिड विकेट रिजनला. खेळाडू होते तिकडं
परंतु त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होईल पहिल्याच बॉलवरती 4 चौकार. पाहतोय गोलंदाज बबलूला पाहतोय. बबलूला पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला गेला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांचा आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचलाय. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह ही वाहिनी आपण पाहतो आणि त्या वाहिनीची होणार रोशन म्हात्रे यांच्याकडनं 3 विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता गोलंदाज बबलू साठी. परंतु आता ती वेळ सध्या तरी गेलेली आहे. पण पाहतो या ठिकाणी अगदी चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही स्विंग आणि मिस डॉट बॉल आलाय. अजूनही 9 चेंडू 3ची गरज जिंकण्याकरिता आपण पाहतोय करंबेली टीम की जांभिवली ठाकूरपाडा संघ पाहायला मिळतो. पहा तुम्ही चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला आउट कटर पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती कुठल्या प्रकारचे दाब आले नाहीये. पुन्हा एकदा पाहतोय ऑन साइडला फटका लॉफ केला परंतु चेंडू सरळ सीमा पार. A1 क्वालिटीचा बाबा पतंजली षटकार. थँक्यू. करंबेली संघ या ठिकाणी विजयी झाला आणि हार्ड लक टीम जांभिवली ठाकूरपाडा संघ 48 धाबा तुम्हाला डिफेंड करायचा होता. धाबा भरपूर होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये ओमकारला ज्या पद्धतीनं भरपूर 19 धाबा कुठल्या गेल्या नाही तिथूनच मॅचची संपूर्ण धाबा काढली. 12 चेंडू 11ची गरज होती. जवळपास हा सामना मी म्हणेन 9 विकेट ना सामना जिंकला. अर्थातच भरपूर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जांभिवली ठाकूरपाडा संघ हार्ड लक आणि गुड लक टीम करंबेली संघ